वर्षा शरद हेमंते बलम उपचीयते. म्हणजेच काय तर वर्षा ऋतू, शरद ऋतू आणि हेमंत ऋतूमध्ये क्रमाक्रमाने आपलं बळ वाढत जातं. तर वर्षा ऋतूत कसं वाढतं तर जेव्हा समुद्रामध्ये खूप बाष्प निर्माण होतो आणि तो बाष्प निर्माण होऊन त्याचे ढग तयार होतात आणि ते वर्षा ऋतूमध्ये आपल्याकडे येऊन बरसतात. त्याने जो पृथ्वीची जी लाही झालेली असते, संताप झालेला असतो, तो शांत होतो. म्हणजे संताप शांत होतो पावसाद्वारे आणि तो पाऊस नंतर आपल्याला पुष्टीदायक ठरतो आणि नंतर तसंच दक्षिणायन चालू होतं. दक्षिणायनामध्ये स चंद्र जो आहे, तो चंद्र सगळ्या औषधांना पुष्ट करतो, असं आयुर्वेद सांगतं. म्हणून आपण चातुर्मासामध्ये जे अन्न लावतो, ते आपल्याला बरोबर दिवाळीच्या वेळेस मेन पीक जे आहे आपलं, ते दिवाळीच्या वेळेस आपल्याला भेटतं. दिवाळीनंतर सपोज. पण याने काय होतं, की शरद ऋतूमध्ये, नंतर हेमंत ऋतूमध्ये आपल्याला एक चांगलं बळ मिळतं. हे प्रूव्हन आहे. कारण हे आपण आपल्या डोळ्यांनी बघितलं आहे, की वर्षा ऋतू ते हेमंत ऋतूमधला प्रत्येक व्यक्तीचा प्रवास प्रत्येकाने अनुभवावा आणि तो आठवावा. धन्यवाद.